इकडे मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि परिचारिकेला मारहाण केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातले डॉक्टर संतापलेले आहेत। रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्यानं मॅग्मे संघटनेच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातल्या डॉक्टरांनी लाक्षणिक संप पुकारलाय। बाह्य रुग्णसेवा बंद ठेवल्यामुळे उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना माघारी फिरावं लागतंय। काल मुमताज शेख ही महिला नातेवाईकासोबत मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी आली आणि ॲडमिट करण्याचा आग्रह धरला। मात्र डॉक्टरांनी ॲडमिटची परिस्थिती नसल्याचं सांगितलं। मात्र राग अनावर झाल्यामुळे नातेवाईकांनी डॉक्टर संदीप धोंडगे आणि तिथल्या परिचारिकेला मारहाण केली। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे, तर एक जण फरार आहे। ॲडमिट करण्यासारखं किंवा त्याला म्हणजे बाहेर आतमध्ये घेऊन उपचार करण्यासारखं काही नव्हतं, कारण पेशंट स्टेबल होता। त्याच्यामध्ये डिहायड्रेशन वगैरे म्हणजे पाणी कमी होण्यासारखे काही प्रकार नव्हते। म्हणून मी माझ्या पद्धतीने आणि जे द्यायला पाहिजे ट्रीटमेंट त्याप्रमाणे मी पेशंटवरती उपचार केले। तरी पण पेशंटने इज्जत घातली आणि काही कालावधीनंतर त्यांच्या दोन इतर नातेवाईकांना गोळा करून माझ्यावरती अचानकपणे मी बेसावध असताना माझ्यावरती आणि माझ्या ज्या सहकारी आहेत नर्स त्यांच्यावरती हल्ला केला।